नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपेश एज्युकेशन पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पाहत होतो इयत्ता 12वी मधील सहकार हा विषय. सहकार या विषयामधील प्रकरण पहिले, ज्याचे की नाव आहे की सहकारी संस्थेचे संघटन. हा जो आपला पाठ आहे, पहिला प्रकरण हे आपले चालू होते आणि त्यामध्ये आपण सहकारी संस्था ही कशा प्रकारे स्थापन करायची त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. त्याचमध्ये आपण महाराष्ट्र सहकार कायदा 1960 आणि त्यानंतर विविध सहकार संबंधी जे कायदे होते ते कायदे आपण पाहिले. सहकारी संघटनेची स्थापना कशा प्रमाणात करतात त्याविषयी जो इतिहास होता आपण सहकारचा तो सर्व पाहिलेला आहे मित्रांनो. त्यात आपण सभासद म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपलं जर रुपेश एज्युकेशन पॉईंट चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात मित्रांनो. हे सहकारी संस्था जी असते त्याचे खरे मालक हे सभासद असतात. तर सभासद म्हणजे काय आणि सभासद हे कोण होऊ शकते याविषयी आपण जे आहे ते माहिती पाहणार आहोत. तर सभासद जे असते तर ते सामान्य लोकांच्या हितांसाठी सहकारी संस्थेची स्थापना हे प्रवर्तक करीत असतात. आणि प्रवर्तक म्हणजे एक सहकारी संस्था जी स्थापन करण्यासाठी जो व्यक्ती पुढाकार घेतात त्यांना प्रवर्तक असे म्हटले जाते. आणि जे प्रवर्तक असतात ते सहकारी संस्थेची एक स्थापना करत असतात मित्रांनो. आणि समान उद्दिष्ट असणारे व्यक्ती स्वइच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा जो निर्णय आहे तो घेत असतात मित्रांनो. आणि सहकारी संस्थेची नोंदणी करत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तीने सह्या केलेल्या असतात त्यांना सभासदत्व हे प्राप्त होत असते. सभासद कोण असतात तर सहकारी संस्थेची नोंदणी करतेवेळी नोंदणी अर्जावर ज्या व्यक्तींचे जे नाव असतात ते व्यक्ती हे सहकारी संस्थेचे सभासद असतात मित्रांनो. जसे की आता प्रवर्तक, काही व्यक्ती एकत्र येतात समान उद्दिष्ट असणारे. आणि उदाहरणार्थ काही लोक एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की आपण दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आणि त्यासाठी एखादी सहकारी आपल्याला एक दूध डेअरी सुरू करायची. तर ते त्यांचं सर्वांचं उद्दिष्ट जे आहे ते एकच असते की दुग्ध व्यवसाय आपल्याला सुरू करायचा. आणि त्या उद्दिष्टाने ते एकत्र येतात आणि ती एक सहकारी संस्था स्थापन करतात. आणि ते सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर ते जे प्रवर्तक व्यक्ती असतात ते लोक त्यांना सभासद म्हणून मान्यता प्राप्त होते मित्रांनो. तर हे संस्थेची नोंदणीच्या वेळेस असतात लोक त्यांनाही सभासद म्हणतात. आणि संस्थेची नोंदणी झाल्यानंतरही आपल्याला सभासद हे होता येत असते. नोंदणी अर्जावर सह्या केलेले असतात त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासद हे प्राप्त होते. आणि सहकारी संस्थेचे ते प्रथम सभासद म्हणून ओळखले जातात. प्रथम म्हणजे पहिले सभासद हेच असतात जे प्रवर्तक असतात ते. आणि सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर बघा मित्रांनो, इच्छुक आणि पात्र जे व्यक्ती असतात म्हणजे एखादी व्यक्तीला वाटले ही सहकारी संस्था खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि त्या व्यक्तींना त्या सहकारी संस्थेत त्यांना जर सभासद व्हायचे असेल तर तेही व्यक्ती त्यामध्ये होऊ शकतात. त्या व्यक्तींची पात्रता आहे ती पात्रताही व्यवस्थित असली पाहिजे ती सभासद होण्याची. ते नंतर ते व्यक्ती प्रवेश फी जी आहे जी काही प्रवेश फी असेल त्या सहकारी संस्थेची ती प्रवेश फी भरून आणि भाग भांडवल विहित नमुन्यात सदस्यासाठी अर्ज करू शकतात. आणि आलेल्या अर्जावर संस्थेने विचारविनिमय करून मंजुरी दिल्यास ती व्यक्ती सभासद होऊ शकते. आणि अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत सभासदाचा जो निर्णय आहे तो घेतला पाहिजेत मित्रांनो सहकारी संस्थेने. आणि व्यवस्थापन समितीने निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्ती जो असतो त्या व्यक्तीला सभासदाचा निर्णय जो आहे ते कळवला पाहिजे. म्हणजे एखादी सहकारी संस्था मित्रांनो स्थापन झाली, जे सभासद पहिले सभासद होते ते अगोदरचे सभासद होते. आणि त्यानंतर काही लोकांना जर वाटलं की या सहकारी संस्थेची, उदाहरणार्थ आपण दुग्ध व्यवसायासंबंधी माहिती पाहिली की काही लोकांना वाटलं की आपण या संस्थेचं सभासद व्हावं, तर ते व्यक्ती त्या संस्थेचे जे भाग भांडवल आहे ते काही प्रमाणात भाग भांडवल घेतील आणि त्याची प्रवेश फी आहे ती प्रवेश फी भरून अर्ज करतील. तर तो अर्ज केल्यानंतर तो अर्ज जो आहे तो सहकारी संस्था जी आहे त्या अर्जावर विचार करत असते मित्रांनो. आणि विचार विनिमय करून त्या अर्जाला मंजूर द्यायची की नाही हे तिथले संचालक मंडळ जे असतं ते ठरवत असतं. आणि त्या संचालक मंडळाने जर त्या अर्जाला मंजूर दिली तर अर्ज मंजूर दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्या संबंधित व्यक्तीला कळविले जाते की तुम्ही सहकारी संस्थेचे सभासद झालात की नाहीत की त्यासंबंधी. आणि हा जो निर्णय असतो मित्रांनो तो 3 महिन्याच्या आत घ्यायचा असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने उदाहरणार्थ 1 जानेवारीला अर्ज केला की एखाद्या सहकारी संघटनेचे मला सभासद व्हायचं आहे
तर 3 महिने म्हणजे तिथून 31 मार्चपर्यंत ती सहकारी संस्था जी आहे तिथले जे संचालक मंडळ आहे ते त्याविषयी विचार करते आणि नंतर त्यांना कळवते असते की तुम्हाला सहकारी संस्थेत सभासद केलेलं आहे किंवा नाही, म्हणजे तुम्ही पात्र आहात की नाही ते. आणि संचालक मंडळ हे निर्णय घेत असते मित्रांनो, आणि 15 दिवसात त्या सभासदाला कळवण्यात येते. आणि क्रियाशील सभासद हे जे सभासद जे असतात सहकारी संस्थेचे ते खरे मालक असतात, पण सभासदांचे 4 प्रकार असतात ठीक आहे आपण पाहिले. त्यामध्ये जर क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, सहयोगी सभासद आणि नाममात्र सभासद असे 4 प्रकार हे सभासदाचे असतात. त्यामध्ये क्रियाशील सभासद असतात ते संस्थेचे खरे मालक असतात मित्रांनो, आणि मालक या नात्याने त्या सभासदांना बघा काही सेवा सुविधा ज्या असतात त्या प्राप्त होत असतात. त्यामध्ये त्यांना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस उभे राहण्याचाही अधिकार असतो, कारण की व्यवस्थापन समिती जी असते त्याला संचालक मंडळ म्हणतो आपण, ती सभासदांमधूनच निवडलेली असते. म्हणजे काही सभासद त्या निवडणुकीला उभे टाकत असतात, कारण त्या सभासदांना निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार असतो, त्यामधून ते संचालक मंडळ नियुक्त होत असते. तसेच अधिमंडळाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचाही अधिकार असतो सभासदांना, आणि त्या सभा जी असते ती वार्षिक सभा त्याच्यामध्ये चर्चेत भाग घेण्याचा, मतदान करण्याचा असे विविध अधिकार हे या सभासदांना, क्रियाशील सभासदांना प्राप्त होत असतात. त्याचनंतर आपण त्याची व्याख्या पाहिली सभासदांची, तर ती व्याख्या अशी असते मित्रांनो की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 त्यातले कलम 2 व पोट कलम 19 नुसार. आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 जो होता त्यामध्ये 168 कलम होते मित्रांनो. त्यापैकी कलम 2 जे आहे त्या कलममधील पोट कलम 19 नुसार सभासदाची व्याख्या दिलेली आहे. तर सभासद कोणाला म्हणायचे, तर अशा व्यक्तीला सभासद म्हणायचे. सभासद म्हणजे ज्या संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सभासद म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती. यात नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता यांचा समावेश असतो. म्हणजे सरळ पाहायचे झाले मित्रांनो तर सभासद कुणाला म्हणायचे, तर एखादी सहकारी संस्थेची नोंदणी करतेवेळी त्या नोंदणी अर्जावर ज्या व्यक्तींनी सह्या केल्या, ज्या व्यक्तींची नाव आहेत त्यांना सभासद म्हणायचे असते. आणि त्यामध्ये जर आपण पाहिले तर नंतर संस्थेची नोंदणी झाल्यानंतरही सदस्यत्व हे मिळू शकते. त्यामध्ये तो व्यक्ती एक पात्र असला पाहिजे सभासद होण्यासाठी. आणि अशा प्रकारे ही व्याख्या जी आहे ती आपल्याला करता येते सभासदाची. आणि सभासदाच्या काय पात्रता पाहिजे मित्रांनो, सहकारी संस्थेचा तुम्ही सभासद हे कुठल्याही संस्थेचा सभासद आपण होऊ शकतो, पण ते सभासद होण्यासाठी त्या काही पात्रता असतात मित्रांनो. सहकारी संस्था ज्या असतात जसे की उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाना, सहकारी बँक असते, सहकारी एखादा वस्त्र उद्योग असतो, एखादा विपणन उद्योग असतो, असे बरेच व्यवसाय हे सहकार क्षेत्रामध्ये असतात मित्रांनो. तर त्या सहकारी संस्थेच्या सभासद होण्यासाठी काही पात्रता असतात. त्यामध्ये पात्रता क्रमांक 1 पात्रता ज्या असतात मित्रांनो त्यामध्ये आपण पाहिलं तर 10 पात्रता असतात. व्यक्तीच्या अंगी 10 हे गुण असले तोच व्यक्ती सभासद हा होऊ शकतो संस्थेचा. त्यामध्ये आपण पाहिले तर 1 नंबरची पात्रता म्हणजे सज्ञान व्यक्ती. ती व्यक्ती मित्रांनो सज्ञान पाहिजे, आणि ती सज्ञान व्यक्तीच हे सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकते. एखादी मानसिक विकलांग व्यक्ती ही सभासद होण्यास अपात्र असते. आता कोणतीही सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकते, मात्र त्या व्यक्तीची वयाची 18 वर्षे ही पूर्ण झालेली पाहिजेत, आणि ती मानसिकदृष्ट्या ती व्यक्ती सक्षम पाहिजे सदस्यत्व प्राप्त सभासद होण्यासाठी. आणि या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसावी, कारण की त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची बंदी हे करार करण्यास बंदी घातलेली नसावी पाहिजेत. आणि भारतीय करार कायद्याप्रमाणे करार करण्यास पात्र व्यक्ती ही सभासद होऊ शकते. आणि वयाची जी अट असते ती 18 वर्षे त्या व्यक्तीची पाहिजेत, म्हणजे 18 वर्षा पुढील व्यक्ती सहकारी संस्थेची सभासद होऊ शकतात. पण अपवादात्मक काही ज्या सहकारी संस्था असतात त्यामध्ये वयाची अट ही नसते मित्रांनो. जसे की विद्यार्थी सभासद यामध्ये आपण पाहिले तर 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलेसुद्धा यामध्ये सभासद होऊ शकतात. पण जे मोठमोठाले सहकारी उद्योग असतात जसे की साखर कारखाना, सहकारी बँक, अशामध्ये 18 वर्ष वयाची अट ही तुम्हाला पूर्ण झालेली पाहिजे. आता त्यानंतर आपण पाहिले तर कार्यक्षेत्रात वास्तव्य. आता सहकारी संस्थेचा एखाद्या सभासद होण्यासाठी ती जी सहकारी संस्था जिथे आहे त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये आपलं वास्तव्य असलं पाहिजे. म्हणजे आपलं जे राहण्याचं ठिकाण आहे ते आपण त्या सहकारी संस्थेच्या जवळ असलो पाहिजे. म्हणजे सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे
व प्रवेश शुल्कासोबत किमान एका भागाची रक्कम ही भरलेली असली पाहिजे. म्हणजे एक भाग म्हणजे एक शेअर्स त्या सहकारी संस्था, एखाद्या सहकारी बँक असो किंवा सहकारी साखर कारखाना असो, त्याचा एक शेअर्स त्या सभासदाने खरेदी केला पाहिजे. आणि त्याचे जे वास्तव्य आहे म्हणजे त्याचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते सहकारी संस्थेच्या हे कार्यक्षेत्रामध्ये आले पाहिजेत. जसे की एखादा सहकारी साखर कारखाना पुणे जिल्ह्यामध्ये असेल तर ते त्या कारखान्याचं जे कार्यक्षेत्र आहे तिथे ते व्यक्ती वास्तव्याला असली पाहिजेत. त्यानंतर आपण पाहिलं तर विद्यार्थी सभासद. तर विद्यार्थी सभासद म्हणजे मित्रांनो शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ज्या विद्यार्थी सहकारी भांडाराचे सभासद असते ते मिळवण्यासाठी बघा मित्रांनो, अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी ही वयाची अट ही विचारात घेतली जात नाही मित्रांनो. कारण की 18 वर्षापेक्षा कमी वय असणारे विद्यार्थी सभासदत्व हे प्राप्त असतो. कारण की शाळेमधील ज्या काही एखादी सहकारी संस्था जी असतात त्यामध्ये वयाची अट ही नसते मित्रांनो. कारण की त्यापेक्षा कमी वयाची मुलंसुद्धा त्या सहकारी संस्थेचे सभासद हे होऊ शकत असतात. त्यानंतर जर आपण पाहिले तर नोंदणीकृत संस्था ज्या आहेत त्याविषयी आहे. आणि संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद हे होऊ शकतात मित्रांनो. जसे की उदाहरणार्थ पाहिले तर शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था, सांस्कृतिक मंडळे इत्यादी. आता आपण भागीदारी संस्था म्हणजे काय याविषयी माहिती घेऊ. की ज्या भागीदारी संस्था ज्या असतात त्यासाठी एक कायदा असतो मित्रांनो. आणि हा कायदा म्हणजे कुठला तर तो भागीदारी कायदा 1932 झाला होता. आणि ज्या भागीदारी संस्थेची स्थापना या 1932चा जो कायदा होता भागीदारी कायदा 1932 यानुसार झालेली असते. अशा संस्था देखील मित्रांनो सहकारी संस्थेच्या सभासदास ह्या पात्र असतात. आणि भागीदारी संस्थेने चालविलेला व्यवसाय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणार असावा. म्हणजे जी भागीदारी करणारी जी सहकारी संस्था असते तिचा व्यवसायसुद्धा या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असला पाहिजे. म्हणजे दोन्ही या सहकारी संस्था आहेत त्या एकाच कार्यक्षेत्रामध्ये असल्या पाहिजेत. म्हणजे की जवळजवळ असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ दोन्ही सहकारी संस्था हे उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यामध्ये आहेत तर त्या पुणे जिल्ह्यामध्ये असेल तर त्यामध्ये ही पात्रता संस्थेने पूर्ण केलेली असते मित्रांनो. त्यानंतर आपण पाहिलं ते कंपनी याविषयी माहिती घेऊ. की भारतीय कंपनी कायदा कधीचा होता तर 2013चा होता. अगोदर आपण भागीदारी कायदा पाहिला होता तो 1932चा होता मित्रांनो. तर आपण कंपनीविषयी माहिती घेऊ. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार नोंदवलेली संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी बघा मित्रांनो. कंपनी जी असते ती सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. एखादी कंपनीसुद्धा सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. तिची नोंदणी जी आहे ती 2013चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार असली पाहिजे. आणि कंपनीचे मुख्य कार्यालय म्हणजे कंपनीचे जे हेडक्वार्टर असते ते सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असले पाहिजेत. तसेच कंपनीचा हेतू आणि उद्देश हे सहकारी संस्थेच्या हेतू आणि उद्देशाच्या विसंगत नसावं. म्हणजे एखादी सहकारी संस्था आहे उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाना आहे तर त्या सहकारी साखर कारखान्याचे सभासद एखादी कंपनीसुद्धा होऊ शकते. पण त्या कंपनीचं जे मुख्यालय आहे ते त्या सहकारी संस्थेच्या जवळ असलं पाहिजे. जसे की आपण उदाहरणार्थ घेऊ की औरंगाबादमध्ये एखादा सहकारी साखर कारखाना आहे. उदाहरणार्थ आपण नगर जिल्हा घेऊ. नगर जिल्ह्यामध्ये एखादा सहकारी साखर कारखाना आहे तर ती एखादी कंपनी त्या सहकारी साखर कारखान्याची सभासद असेल त्या कंपनीचं मुख्यालयसुद्धा त्या नगर जिल्ह्यामध्ये त्या सहकारी संस्थेच्या कार्यालयाजवळ पाहिजेत. आणि त्यांचा जो दोघांचा एक ध्येय उद्दिष्ट जे असतं ते सेम सारखं असलं पाहिजे. म्हणजे एखादं सहकारी साखर कारखाना असेल ती कंपनी जी आहे ती तो साखर आयात निर्यात करणारा व्यवसाय करणारी असावी. म्हणजे साखर तो कारखाना म्हणजे सहकारी संस्था जी असते त्या संस्थेमधून ती कंपनी ही विविध व्यापाऱ्यापर्यंत पुरवणारी असावी. म्हणजे दोघांची जे ध्येय उद्दिष्ट असते ते सेम असतील. आणि सार्वजनिक विश्वस्त संस्था सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी बघा मित्रांनो. मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 अंतर्गत समाजाला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी झालेली असते. त्या देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्था असतात त्यांची जे नोंदणी आहे मित्रांनो त्या ज्या संस्था त्या 1860च्या कायद्यानुसार जर असतील म्हणजे समाजाचे विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी तर त्यासुद्धा सहकारी संस्थेच्या सभासद हे होऊ शकतात. आणि सहकारी संस्थेचे सभासद या दुसऱ्या सहकारी संस्थासुद्धा होऊ शकतात मित्रांनो. कारण की त्यांची जी नोंदणी आहे ती सहकारी संस्था कायदा 1960 नुसार
नोंदवलेली एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेच्या सभासदास पात्र असते. तर उदाहरणार्थ जर आपण पाहिले तर शेती सहकारी संस्था जी असते विपणन सहकारी संस्थेचे सभासद हे होऊ शकते, कारण की एका सहकारी संस्थेचे सभासद ही दुसरी सहकारी संस्था ही होत असते. जसे की आपण पाहिले की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असते, तिचे जे सभासद असतात त्यामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या वेगवेगळ्या पतसंस्था असतात त्या बँक ज्या जिल्ह्यातल्या पतसंस्था ज्या असतात त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासद असतात मित्रांनो. तर अशा प्रकारे एक सहकारी संस्था ह्या दुसऱ्या सहकारी संस्थेच्या सभासद ह्या होऊ शकतात. त्याचनंतर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या देखील सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात मित्रांनो. त्यामध्ये आपण पाहिलं तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका इत्यादी ह्या सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात. आता 10वा जो मुद्दा आहे तो म्हणजे केंद्र सरकार ऑब्लिक राज्य सरकार, आणि आवश्यकता भासल्यास केंद्र सरकार ऑब्लिक राज्य सरकारी सहकारी संस्थेचे जे सभासद होते आहे ते स्वीकारू शकतात मित्रांनो. आणि आता इथे कृतीमध्ये तुम्हाला दिले की आपल्या परिसरातील एखादी सहकारी संस्थेत भेट देऊन तिच्या कामकाजासंबंधी चर्चा करा. म्हणजे एखाद्या सहकारी संस्थेचे जे कामकाज आहे त्यासंबंधी तुम्ही चर्चा करा मित्रांनो. तुम्ही तुमच्या परिसरामधील एखादी सहकारी संस्था म्हणजे सहकारी बँक असो, सहकारी साखर कारखाना असो किंवा सहकारी एखादा दुग्ध व्यवसाय किंवा वस्त्र उद्योग याला तुम्ही भेट द्या आणि त्यासंबंधी तुम्ही चर्चा करा मित्रांनो, अशी तुम्हाला इथे कृती दिलेली आहे. त्यानंतर आपण पाहू की सभासद जे असतो त्याचे 4 प्रकार असतात मित्रांनो सभासदांचे. त्यामध्ये क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, नाममात्र सभासद आणि सहयोगी सभासद असे 4 प्रकार असतात. त्यामध्ये आपण क्रियाशील सभासद याविषयी माहिती पाहू. क्रियाशील सभासद हे कुणाला म्हणत असतात तर क्रियाशील सभासद अशा व्यक्तीला म्हणतात मित्रांनो की जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो, संस्थेचा जो कारभार असतो त्यामध्ये तो भाग घेतो आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा आणि साधनांचा किमान मर्यादित वापर करतो, त्याला क्रियाशील सभासद असे म्हटले होते. म्हणजे एखादा व्यक्ती त्या सहकारी संस्थेच्या जो सेवा असतात त्या सेवांचा आणि साधनांचा जो लाभ घेत असतो अशा व्यक्तीला हे क्रियाशील सभासद म्हणत असतात. आणि अशाच व्यक्तीला क्रियाशील सभासद सदस्याचा सर्व अटींची पूर्तता करतो. क्रियाशील सभासदास कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार हक्क मिळतात. जे काही हक्क अधिकार जे असतात ते सर्व हे क्रियाशील सभासदाला मिळत असतात मित्रांनो. त्यामध्ये आपण पाहिलं तर क्रियाशील सभासदात अधिमंडळाच्या वार्षिक सभा तसेच अधिमंडळाच्या विशेष सभेची सूचना मिळण्याचा, सभेतील चर्चेत सहभाग घेण्याचा, मतदान करण्याचा, लाभांश मिळवण्याचा आणि संस्थेचे हिशेब पुस्तके पाहण्याचा हा अधिकार त्यांना प्राप्त होत असतो. कारण की सहकारी संस्थेचे जे मतदान असते त्या मतदानामध्ये हे क्रियाशील सभासद जे असतात त्यांना मतदानात भाग घेण्याचा, मतदान निवडणुकीत उभे टाकण्याचा, त्याच्यानंतर वार्षिक जे सभा असते त्यामध्ये उपस्थित राहण्याचा, हिशेब पुस्तके तपासण्याचे हे सर्व त्यांना अधिकार जे असतात ते प्राप्त असतात. तो लाभांश जो असतो तो या क्रियाशील सभासदांना हा मिळत असतो मित्रांनो. आणि क्रियाशील सभासदांनी अधिमंडळाच्या सदस्यांच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीत किमान एका सभेला हजर राहिले पाहिजे. जो क्रियाशील सभासद असतो त्याने सहकारी संस्थेच्या ज्या सभा होत असतात वार्षिक सर्वसाधारण सभा, या साधारण म्हणजे 5 वर्षामध्ये 5 वार्षिक सर्वसाधारण सभा असतात त्यामध्ये किमान एका तरी सभेला त्याने उपस्थित राहिले पाहिजेत मित्रांनो. आणि तसंच त्याने नाही केले तर तो अक्रियाशील सभासद म्हणून अक्रियाशील सभासद म्हणून त्याला समजले जात असते. त्याने एका तरी सभेला हजर राहिले पाहिजेत. आणि तसेच त्याने संस्थेच्या उपविधीत नमूद केलेल्या संस्थेच्या ज्या सेवा असतात त्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करणे हे आवश्यक असते. कारण की त्याने किमान एकदा तरी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिले पाहिजेत 5 वर्षामध्ये. आणि साधनांचा जो सेवांचा वापर असतो तो त्याने केला पाहिजे मित्रांनो हे क्रियाशील सभासदांना. आणि क्रियाशील सभासद हे सहकारी संस्थेचे खरे मालक हेच असतात मित्रांनो. कारण की यांना मतदान करण्याचा, मतदान निवडणुकीत उभे राहण्याचा, लाभांश मिळवण्याचा, वार्षिक पुस्तके तपासण्याचे इतके सर्व हे अधिकार हे क्रियाशील सभासद यांना असतात. त्यानंतर जर आपण पाहिले तर अक्रियाशील सभासद. आता अक्रियाशील सभासद कुणाला म्हणायचे तर जो सभासद म्हणजे क्रियाशील म्हणजे सभासद होता पण नंतर तो 5 वर्ष सर्वसाधारण सभेला हजर राहिला नाही किंवा सेवांचा त्याने लाभ घेतला नाही तर तो अक्रियाशील सभासद म्हणून समजला जात असतो मित्रांनो. जो सदस्य अधिमंडळाच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये
किमान एका सभेला हजर राहणार नाही आणि संस्थेच्या उपविधीत नमूद केल्याप्रमाणे लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एकदा सेवांचा किमान मर्यादित वापर करणार नाही असा कोणताही सदस्य क्रियाशील सभासद म्हणून हा समजला जातो मित्रांनो. म्हणजे एखादा सभासद असतो तो लागोपाठ 5 वर्ष सभेलाही हजर नाही आणि सेवांचाही लाभ घेत नसेल तर तो अक्रियाशील सभासद म्हणून समजला जातो. त्याची जी प्रोसिजर असते ती आपल्याला दिलेली आहे आणि त्याचे अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण हे जे आहे ते त्याचं केले जात असते मित्रांनो. आणि ज्यावेळेस अशा सदस्याचे अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण केले जाईल तेव्हा त्याला वित्तीय वर्ष समाप्त होण्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत संस्थेने त्याला कळविले पाहिजेत. म्हणजे एखादा सदस्य अक्रियाशील म्हणून समजला संस्थेने तर त्या सहकारी संस्थेला काय करावं लागते तर वित्तीय वर्ष जे आहे ते वित्तीय वर्ष समाप्त झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्या सदस्याला तसं कळविणे लागते की तुम्ही अक्रियाशील सभासद म्हणून तुम्हाला आता तुमचं वर्गीकरण हे केलं गेलेलं आहे. आणि असे वर्गीकरण केल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षात जर अशा सदस्याने क्रियाशील सदस्यासाठीचे निकष पूर्ण केले तर तो पुन्हा क्रियाशील सदस्य होण्यास पात्र असतो. म्हणजे संस्थेने एखाद्या व्यक्तीला अक्रियाशील सदस्य म्हणून ठरविले आणि म्हणजे ठरविल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्यांना कळविले आणि नंतर तो जर सदस्य उपस्थित राहिला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तर नंतर तो क्रियाशील सदस्य म्हणून पात्र होत असतो मित्रांनो. मात्र त्यानं जर तसं केलं नाही आणि पुढील 5 वर्षात सदर निकष पूर्ण केले नाही तर अशा अक्रियाशील सदस्याची सभासदत्व जे आहे ते रद्द होत असते मित्रांनो. कारण की तो सभासद असतो त्याने 5 वर्ष कुठल्याही सेवांचा सुविधांचा लाभ घेतला नाही, सर्वसाधारण सभेलाही हजर राहिला नाही, तो अक्रियाशील सभासद होत असतो. आणि त्यानंतर त्यांना संस्था कळवित असते आणि कळविल्यानंतर सुद्धा तो सभेलाही उपस्थित राहत नसेल तर त्याचे सदस्यत्व जे असते सभासदत्व हे रद्द होत असते. मात्र कसं असते मित्रांनो त्याचं सभासदत्व जरी संस्था रद्द करत असेल तर त्याला अपील करण्यासाठी त्यांना निबंधकाकडे एक दाद मागता येत असते. अक्रियाशील सभासदाला सदस्यास निबंधक जो असतो त्याकडे त्याला दाद मागता येत असते. आता इथे आपण मित्रांनो निबंधक या पदाविषयी आपल्याला इथे माहिती दिली. तर निबंधक म्हणजे काय याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. निबंधक हे जे पद आहे मित्रांनो ते 1904 मध्ये हे स्थापन करण्यात आलं होतं. कारण की जेव्हा भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा 1904 मध्ये पहिला सहकार कायदा जेव्हा केला गेला होता 1904 मधला पहिला सहकार कायदा, या पहिल्या सहकार कायद्याअंतर्गत निबंधक हे पद निर्माण करण्यात आलं होतं मित्रांनो. आणि नंतर काय झाले तर 1904चा जो कायदा होता त्यामध्ये काही त्रुटी ज्या होत्या त्यानंतर 1912 मध्ये नवीन एक कायदा करण्यात आला होता सहकारी संस्थेसंदर्भात. नवीन एक कायदा हा सहकारी संस्थेसंदर्भात झाला होता. आणि त्यानंतर जर आपण पाहिले तर 1919ला एक कायदा करण्यात आला होता 1919ला. आणि 1919च्या कायद्यानुसार काय झाले तर सहकार जो विषय होता मित्रांनो तो एक प्रांताकडे देण्यात आला. प्रांत म्हणजे तेव्हा प्रांत होते, आता आपण राज्य सरकार समजू. आणि हा प्रांताकडे म्हणजे राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला होता. सहकार हा जो मुद्दा आहे हा जो विषय आहे आणि त्यावर म्हणजे प्रांतांचं लक्ष असेल, सहकारवर नियंत्रण जे असेल ते प्रांतांचं असेल म्हणजेच राज्य सरकारचे असेल. असं 1919च्या पोर्टुगीज चंफोर्स कायद्याअंतर्गत ते करण्यात आलं होतं मित्रांनो. आणि नंतर काय झाले तर या निबंधक जो असतो या निबंधकावर हे प्रांताचं नियंत्रण होते म्हणजेच राज्याचे नियंत्रण या निबंधकावर होते मित्रांनो. निबंधक या पदाकडे राज्य सरकारचे नियंत्रण यावर होते. नंतर काय झाले तर महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ वाढत होती आणि नंतर 1 मे 1960ला महाराष्ट्र निर्मिती झाल्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये आपण महाराष्ट्र सहकार कायदा 1960 हा केला. आणि त्यानंतर हे जे निबंधक जे पद होते ते खूप मोठे महत्त्वाचे पद होते मित्रांनो. त्यामध्ये आपण काय केले तर 1968 मध्ये हे जो निबंधक होता या निबंधकाचे आपण नामकरण केले या पदाचे. आणि नामकरण काय केले तर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था असे याचं आपण नामकरण केले. पूर्वी याला फक्त निबंधक एवढेच म्हटले जायचे पण 1968 मध्ये राज्य सरकारने कायदा करून याला सहकार आयुक्त व निबंधक असे याचे नामकरण केले. आणि त्यानंतर काय झाले तर आता जे हे महाराष्ट्रात जे सहकारी संस्था असतात त्यांचं या सहकारी संस्थे म्हणजे जे निबंधक असतात सहकारी संस्थेला जी मान्यता देत असतात
या निबंधकांचं मुख्य कार्यालय जे आहे मित्रांनो ते पुण्यामध्ये आहे. पुणे जे आहे पुण्यामध्ये मुख्य कार्यालय आहे. सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे. महाराष्ट्र राज्याच्या सहकारी संस्था ज्या असतात, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था जे असतात निबंधक, त्यांचं मुख्य कार्यालय पुण्यामध्ये आहे. पुणे इथे मुख्य कार्यालय आहे आणि मुख्य कार्यालय पुण्याला आहे. आणि त्यांना मदत करण्यासाठी मित्रांनो 9 विभागीय कार्यालय आहेत. कारण की एकाच पुण्याच्या मुख्य कार्यालयातून हे सर्व महाराष्ट्रामधल्या सहकारी संस्थेचे काम होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी 9 ही विभागीय कार्यालय आहेत. आणि त्याचनंतर जर आपण पाहिले तर जिल्ह्यावर एक पद असते, ते म्हणजे जिल्हा निबंधक म्हणून. त्यानंतर तालुक्यावर एक निबंधक पद असते, ते तेथील लोकसंख्येच्या आधारावर तिथल्या सहकारी संस्था आणि लोकसंख्येच्या आधारावर तालुक्यावरही एक सहकारी संस्थेसाठी मान्यता देणारे एक पद असते मित्रांनो, सहाय्यक निबंधक वगैरे अशी. हे सहकारी क्षेत्रामध्ये वेगवेगळे पद असतात. सहकारी निबंधकाचं मुख्य कार्यालय पुण्यामध्ये आहे. त्यांना मदत करण्यासाठी 9 विभागीय कार्यालय आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यावर निबंधक, जिल्हा निबंधक असतो. तालुक्यावर एक निबंधकाचं कार्यालय असते. आणि 97वी जी घटना दुरुस्ती आहे मित्रांनो 2011मध्ये, ही केंद्र सरकारने केली होती सहकार क्षेत्रासंबंधी. आणि त्याचनंतर याच आदेशानुसार राज्य सरकारने सुद्धा 13 ऑगस्ट 2013मध्ये कायदा करण्यात आला होता. राज्य सरकारने कधी कायदा केला तर 13 ऑगस्ट 2013मध्ये हा सहकार क्षेत्रासंबंधी कायदा केला होता. केंद्र सरकारने जो कायदा केला होता त्या आधारावर राज्य सरकारने राज्यातल्या सहकारी संस्थांसाठी एक नवीन कायदा केला होता. आणि अशा प्रकारे निबंधक हे खूप महत्त्वाचं पद आहे मित्रांनो. कारण की सहकारी संस्थेचे सर्व अधिकारी वगैरे प्रशासकीय अधिकारी जे असतात ते निबंधकाकडे सभासद जे असतात ते दाद मागू शकत असतात. त्यानंतर आपण मित्रांनो सहयोगी सभासद, त्याला संयुक्त सभासद असे म्हटले जात असते. सहयोगी सभासदाला सहयोगी सभासद म्हणजे कुठला सभासद, तर जो सभासद इतर सभाबरोबर संयुक्तपणे संस्थेचा भाग धारण करतो पण ज्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी नसेल असा सभासद म्हणजे सहयोगी सभासद मित्रांनो. म्हणजे जो सहकारी संस्थेचे संयुक्तपणे संस्थेचा भाग धारण करतो पण त्याचे नाव हे नसते त्याच्यावर. आणि सहयोगी सभासद हा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून सहकारी संस्थेचे भाग खरेदी करत असतात. 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्थेचे शेअर्स जे असतात ते खरेदी करू शकत असतात. आणि अशा सभासदाचे नाव हे भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा त्या पुढील स्थानावर असते मित्रांनो, पुढील क्रमांकावर असते. आणि सहयोगी सभासदाला कोणताही अधिकार हा प्राप्त नसतो. त्यांना मतदान करण्याचा, वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचा, लाभांश मिळवण्याचा हा कुठलाही अधिकार त्यांना नसतो. सभासदा सभेस हजर राहण्याचा, मतदान करण्याचा, निवडणूक उभे राहण्याचा अधिकार त्यांना नसतो. आणि जर क्रियाशील सभासद सभेत जर गैरहजर असेल, म्हणजे क्रियाशील सभासद जे असतात ते सभेला जर नसतील तर तेव्हा मात्र हे सहयोगी सभासद जे असतात ते मतदान करू शकतात आणि सभेत राहू शकतात. असे सभासद असतात त्यांना स्वतंत्रपणे भाग प्रमाणपत्र हे दिले जात नसते. कारण की 2 पेक्षा जास्त लोकसुद्धा एकत्र येऊन सभासद होत असतात. त्यानंतर 4था प्रकार म्हणजे नाममात्र सभासद, त्याला नामधारी सभासद म्हणतात. म्हणजे उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्याचे सभासदत्व मान्य केलेले असते तो नाममात्र सभासद म्हणून ओळखला जात असतो मित्रांनो. आणि या सभासदास फक्त प्रवेश फी भरावी लागते आणि तो सहकारी संस्थेचे भाग खरेदी करत नसल्यामुळे त्याचे भाग पुस्तकात नसते मित्रांनो, त्याचे नाव नसते आणि त्याला भाग प्रमाणपत्र मिळत नाही. आणि व्यवस्थापनात भाग घेणे, निवडणूक लढविणे, अधिमंडळात सभेला हजर राहणे, मतदान करणे, लाभांश मिळवणे इत्यादी अधिकार जे असतात हे त्याला नसतात. कारण की तो संस्थेचा एक नाममात्र सभासद असतो. कारण की त्याने फक्त प्रवेश फी भरलेली असते संस्थेची, त्याने कुठल्याही शेअर्स, संस्थेचे भाग हे त्याने खरेदी केलेले नसतात मित्रांनो. तर समोरचा जो मुद्दा आहे सभासदांचे अधिकार, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू मित्रांनो. कारण की हा व्हिडिओ बराच मोठा होत आहे. त्यानंतर सहकारी संस्थेचे सभासद आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या, सहकारी संस्थेचे सभासदत्व रद्द होणे, हे जे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर रुपेश एज्युकेशन पॉईंट हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा क्लास जास्तीत जास्त शेअर करा. ओके, गुड बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.